आणि एक महत्त्वाची बातमी, राज ठाकरेंच्या बीडमधील हॉटेल बाहेर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। ठाकरे गटानं काल राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपारी फेकल्या होत्या, तर थोड्याच वेळात राज ठाकरेंचा ताफा जालन्याकडे रवाना होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। अधिक अपडेट आपण घेऊयात आपले प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, प्रणिता, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत। काल बीड या ठिकाणी आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर ठाकरे गटानं निदर्शने केली, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि त्यानंतर आज कुठचाही तशा पद्धतीचा प्रकार घडू नये याच्याकडनं पोलिसांकडनं जी आहे ही खबरदारी घेण्यात आलेली आहे। हॉटेलच्या सगळ्या परिसरात पोलीस बंदोबस्त जो आहे हा तैनात करण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जालन्याच्या दिशेनं निघतील, जालन्यामध्ये ते बैठकांचा आढावा घेतील आणि त्यानंतर संभाजीनगरमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर आज पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत। या पत्रकार परिषदेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठा आरक्षणाच्या बाबतीत भूमिका जी आहे ही स्पष्ट करतील आणि त्याचसोबत ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकांचा जो आढावा घेतलाय याच्या बाबतीतही भाष्य करतील। मात्र ज्या पद्धतीनं मराठवाडा दौऱ्यावरती राज ठाकरेंना 3 वेळा अशा पद्धतीच्या निदर्शनांना जे आहे हे सामोरं जावं लागलं होतं, आज कुठच्याही प्रकारचा अशा पद्धतीचा प्रकार घडू नये याच्यासाठी पोलिसांकडनं जी आहे ही खबरदारी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। ह्या सगळ्या हॉटेल परिसरात जर आपण पाहायला गेलं तर पोलीस छावणीचं एक स्वरूप आपल्याला पाहायला मिळते। मग पोलिसांच्या गाड्या असतील किंवा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे हा तैनात करण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जालन्याच्या दिशेने रवाना होतील। ठाकरेंच्या या दौऱ्यावर लक्ष असेल। विशाल, धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात।